हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजितदादांना सोबत घेऊन भाजपनं स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर नियतकालिकातून भाजपला खडेबोल। 26/11चा हल्ला भाजपचा कट होता असा आरोप करणारेच भाजपमध्ये नेते बनले। महाराष्ट्र अनावश्यक राजकारणाचं उत्कृष्ट उदाहरण रतन शारदांच्या ऑर्गनायझरमधील लेखातून निशाणा। ऑर्गनायझरनं खडे बोल सुनावले आणि जनतेनं भाजपला खडे चारले। अनिल परबांच्या जाहीरनाम्याचं प्रकाशनादरम्यान उद्धव ठाकरे यांची टीका। पराभवाचं खापर अजितदादांवर फोडण्याचं काम सुरू। ऑर्गनायझरमधील लेखानंतर सतेज पाटलांची टीका। नड्डांनीही आरएसएसची गरज नसल्याचं म्हटलं होतं। आरएसएसनं आत्मचिंतन करावं, पाटील यांचं वक्तव्य। ऑर्गनायझर आरएसएसचं मुखपत्र नसून त्या विचारधारेचं आहे। भाजपच्या समन्वय समितीमध्ये आमच्या पक्षावर कोणतीही टीका नाही, अजित पवार गटाच्या उमेश पाटील यांची प्रतिक्रिया। प्रफुल्ल पटेलांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर निवडणूक होणार। सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा। सुनील तटकरे उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत वर्षभरानंतर तरी मणिपूरवर बोलले। मोदी शहा आता तरी मणिपूरमध्ये जातील का, उद्धव ठाकरेंचा सवाल। पाकिस्तानच्या समर्थनात घोषणा देणारा कैदी जयेश पुजारीला कोर्ट परिसरामध्ये नागरिकांकडून चोप। बेळगाव कोर्टामध्ये हजर करतानाचा प्रकार। जयेश पुजारीवर नितीन गडकरी आणि आयपीएस अधिकारी आलोक कुमार यांना धमकी दिल्याचा आरोप। नाफेडच्या कांदा खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ। बाजार समितीमधील बाजारभावापेक्षा नाफेड एनसीसीएफचे दर कमी। नागपूर शेजारील शिवणगावमध्ये भीषण पाणी टंचाई। 8 दिवसांपासून एकदा टँकरनं पाणी पुरवठा। नाशिक जिल्ह्यातील 7 धरणांनी देखील तळ गाठला। मलावीचे उपराष्ट्रपती यांच्या विमानाचा अपघात। उपराष्ट्रपती सॅलोस चिलिमा यांच्यासह 9 जणांचा अपघातात मृत्यू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।